राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एक वेगळीच घडामोड घडताना दिसते। एकेकाळी आत्मविश्वासानं सत्ता आमचीच असे छातीठोकपणे सांगणाऱ्या भाजपसमोर आता आत्मपरीक्षणाची वेळ उभी ठाकली आहे। जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांपैकी तब्बल 9 पंचायत समित्या विरोधकांच्या ताब्यात गेल्या आणि भाजपच्या हातात केवळ एकच समिती उरली। ही केवळ निवडणुकीतील पराभवाची बाब नाही, तर सांगलीतील भाजपच्या संघटनात्मक आणि नेतृत्वाच्या राजकारणावरच मोठा प्रश्नचिन्ह उभा करणारी घटना ठरली। विशेषतः मिरज पंचायत समितीतील पराभव हा भाजपसाठी केवळ धक्का नव्हे, तर राजकीय वास्तवाची जाणीव करून देणारा कठोर धडा ठरला। सत्ता अगदी हाताशी आली होती, बहुमताच्या दारात उभं राहूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही। राजकीय अंकगणित जुळवण्यात आलेलं अपयश हे फक्त कार्यकर्त्यांचं नव्हे, तर नेतृत्वाच्या निर्णय क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभं करणारं ठरलं। सांगलीचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असा ठाम दावा करतात, परंतु राजकीय वास्तव मात्र या दाव्याला धक्का देताना दिसतंय। राजकारणात आकडे आणि समीकरणं महत्वाचे असतात आणि सध्या तर ही समीकरणं भाजपच्या बाजूने उभी राहताना दिसत नाही। मिरज मतदारसंघात पालकमंत्री पाटील यांची सातत्यानं उठबस सुरू आहे। हा मतदारसंघ विद्यमान आमदार आणि माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांचा इतक्या प्रभावशाली नेतृत्वाचा मतदारसंघ असूनही पंचायत समिती भाजपच्या हातातून निसटली हे वास्तव पक्षासाठी अधिक वेदनादायी ठरलं। 22 पैकी 10 जागा मिळूनही सत्ता हातात येऊ शकली नाही। यामागचं मुख्य कारण म्हणजे राजकीय गणितातील चुकीचा अंदाज। भाजपच्या विरोधात निवडणूक लढवलेले महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट हे महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत असा भाजपचा कयास होता। मात्र राजकारणात अंदाज नेहमीच खरे ठरत नाही। यावेळी तेच झालं। विरोधकांनी कुशल डावपेच खेळले आणि भाजपचे सर्व गणित कोलमडून पडले। वैयक्तिक शत्रुत्व आणि राजकीय अहंकार यामुळे पक्षानं जणू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याची अवस्था निर्माण झाली। याचाच अनुभव यापूर्वी महापालिका निवडणुकीत आला होता, तरी त्या धड्यांमधून काही शिकलं गेलं नाही अशी टीका आता राजकीय वर्तुळातून होतीये। दरम्यान जिल्हा परिषद सत्तेचं चित्रही तितकंच रोचक बनलंय। महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी फक्त एका जागेची गरज आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 सदस्य सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत। त्यांनी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांचा कल महाविकास आघाडीकडे झुकलेला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे 7 सदस्य आहेत। त्यापैकी वाळवा तालुक्यातील 1 सदस्य वगळता उर्वरित 7 सदस्य आमदार बाबर यांच्या प्रभावाखाली आहेत। बाबर यांनी निवडणूक थेट भाजपच्या विरोधात लढवली आहे। खानापूर मतदारसंघात बाबर आणि पडळकर यांच्यात झालेली चुरशीची लढत अजूनही ताजी आहे, त्यामुळे भाजपला सहज पाठिंबा देतील हा आशावाद कितपत वास्तवात उतरेल हा मोठा प्रश्न आहे। या सर्व राजकीय घडामोडींमुळे एक प्रश्न आता सांगलीच्या राजकारणात ठळकपणे समोर येतो। भाजप जिल्हा परिषदेची सत्ता कशी मिळवणार? छातीठोक दावे आणि राजकीय वास्तव यातला फरक आता स्पष्ट दिसू लागला। सांगलीतील या निकालानं भाजप समोर एक स्पष्ट संदेश ठेवलाय। फक्त घोषणांनी सत्ता मिळत नाही, त्यासाठी संघटन, संवाद आणि राजकीय समन्वय यांची खरी कसोटी द्यावी लागते। सांगलीच्या राजकारणात आता पुढे काय घडतं, कोण कोणाच्या बाजूने उभं राहतं आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेची किल्ली शेवटी कोणाच्या हाती जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहील। परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या निवडणुकीनं भाजपला एक कठोर संदेश दिलाय। सत्ता टिकवायची असेल तर आत्मपरीक्षण टाळता येणार नाही। दुसऱ्या पक्षांच्या घडामोडींवर मी बोलणं बरोबर नाही। मी पुन्हा हेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही कारवाई करणार असं सांगितलं नाही। जरा मला एक उशीर होतो तरी अर्धा मिनिट घेतोच तुमचा। हे जे वारंवार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते म्हणतात, जे माझे दोन्ही मित्रच आहेत, आजही मित्र आहेत, की मी भीती दाखवली नाही, तर आमचा व्हीप त्यांना लागूच होऊ शकत नाही, कारण गट एकत्र फॉर्मच करता येत नाही, ठरवतही फॉर्म करत नाही। मी असं म्हटलं की त्यांच्या गटनेत्याने व्हीप काढला तर तो व्हीप तोडणाऱ्याला पूर्वीसारखं सोपं राहिलं नाही। सभागृहातच निलंबनाचा नवीन क्लॉज आला, म्हणजे कोणाचा व्हीप तोडला तर राष्ट्रवादीचा। कोण ते निलंबन करणार? राष्ट्रवादीचा गटनेता। माझा काय संबंध? मी कायदा समजावून सांगितलं। आता कायदा समजून सांगणं हे जर आवडणार नसेल तर तेही बंद करून टाकतो। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।